नलिनी जोशी यांचा परिचय करून देतोय। खरं तर जोशी मॅडमचा जन्म, शिक्षण आणि संपूर्ण करिअर आणि करिअर नंतरची अध्यापन सेवा ही त्यांनी पुण्यामध्येच दिलेली आहे। पुणे विद्यापीठामध्ये त्या कार्यरत आहेत। त्यांचा BA हे मराठी आणि संस्कृत विषय घेऊन त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि त्या पुणे विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत। MA साठी संस्कृत अर्धमागधी घेऊन त्या पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या। MPhil हे त्यांनी प्राकृत जैन धर्मग्रंथांचा अभ्यास या विषयावरचा अभ्यास करून त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि PhD साठी त्यांनी निवडलेला संशोधनाचा विषय होता जैन आगमात स्त्री जीवन। त्यांनी भांडारकर संस्थेमध्ये डिक्शनरी प्रोजेक्टवरती 20 वर्षे काम केलेलं आहे। 20 वर्ष त्यांनी संपादन केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी आजपर्यंत एकूण 25 वर्ष त्या सन्मती तीर्थ या संस्थेवरती संचालिका म्हणून कार्य करीत आहेत आणि गेली 5 वर्षांपासून पुणे विद्यापीठात जैन अध्यासन केंद्राच्या प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत। अनेक प्रकाशने आणि अनेकविध पारितोषिके आजपर्यंत त्यांना मिळालेली आहेत आणि जैन धर्मामधला एक अभ्यास असणाऱ्या त्या विचारांप्रमाणे त्या वागणाऱ्या, बोलणाऱ्या आणि तोच अहिंसेचा विचार सर्वांपर्यंत पटवून देणाऱ्या अशा प्राध्यापक नलिनी जोशी या आपल्याकडे आलेल्या आहेत। मी त्यांचं स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे जे विश्वस्त आहेत अभय छाजेड सर, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी मी अनवर राजन सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या आजच्या व्याख्यात्या डॉक्टर नलिनी जोशी यांचा सत्कार करावा। मी मॅडमला देखील विनंती करतो की मॅडम आपण सत्काराचा स्वीकार करावा। महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्यातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी अभय छाजेड सर मॅडमचा सत्कार करतायत। महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे स्मृतिचिन्ह, खादीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष छाजेड साहेब उपस्थित आहेत। छाजेड साहेबांचा देखील सत्कार अनवर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी औपचारिकतेत जास्त वेळ न घालवता मी मॅडमना विनंती करतो की मॅडम आपण विचारमंथन करावं। आयोजक, संयोजक आणि खूप दिवसांनी माझ्या पुढे असलेला एकदम वेगळाच श्रोतृवृंद, कारण गेली 25 वर्ष सतत जैन समाजात राहून बाकीच्या समाजात जायचे चान्सेस, संधी खूप कमी येतात, ती दिल्याबद्दल प्रथम संयोजकांचे आभार। मी असं धरते की प्राध्यापकीय सवयीप्रमाणे हे सुमारे 40 ते 45 मिनिटाचं व्याख्यान करावं आणि 5 मुद्दे मला त्याच्यात सांगायचे। पहिला मुद्दा आपण घेऊया की जैनांची अहिंसा आणि त्याच्याविषयीची असलेले समज, गैरसमज, जैनांचे दावे ह्याच्या संबंधीचं एक प्रास्ताविक करते। 2 नंबरच्या मुद्द्यात जैनांनी वर्णिलेले जे अहिंसेचे अनेक प्रकार आणि उपप्रकार आहेत, खास करून अहिंसेबरोबरच हिंसेचे, त्या सगळ्याचं अगदी जस्ट थोड्यात वर्णन करते। मग जैनांच्या त्या परंपरागत बिंबलेल्या अहिंसेनी जैन आचारामध्ये त्याचं व्यावहारिक त्याचे परिणाम कशा कशा रूपाने झाले या मुद्द्यावर नजर टाकते। चौथ्या मुद्द्यात प्रसिद्ध विचारवंत एक जे आहेत त्यांचा परिचय करून देऊन गांधीजींनी जैन धर्माला कोणतं योगदान दिलं असा त्यांनी लिहिलेला लेख आहे, त्याचा समीक्षा करते। आणि 5व्या मुद्द्यात आज जैन युवक युवती यांची मानसिकता या अहिंसेसंबंधी आणि या विचारांसंबंधी काय आहे अशा 5 मुद्द्यात आपल्या पुढे अंदाजे 40 मिनिटात हे विचार प्रस्तुत करते। प्रथम आपण विचार करूया की जैनांची अहिंसा। जैन धर्माची ओळखच मुळी पर्यायी नावच अहिंसा धर्माचं आहे। जैन व्यक्ती स्टेजवर उभी राहिली आणि ते आपल्या संबंधी बोलायला लागले की त्यांचा एकंदर टोन असा असतो, नेहमीच असतो, काय
अहिंसा, अनेकांत, स्याद्वाद, नयवाद, कर्मसिद्धांत, जैन धर्माची विज्ञानाला असलेली अनुकूलता, त्यातला उदारमतवाद, क्षमाशीलता, जैनांमध्ये असलेली पर्यावरणाला असलेली अनुकूलता, जैनांचा शाकाहार आणि एकंदरच अहिंसा प्रधान असल्यामुळे जगातले सगळे प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य फक्त एका जैन धर्मात आहे. असा विचाराची मांडणी सामान्यतः जैन व्यासपीठावरनं सतत केली जाते. आणि फिलॉसॉफीच्या अंगाने बघितलं तर त्याच्या अंगात, जैन धर्माच्या तत्वांच्या अंगात हे सर्व करण्याची क्षमता आहे. पण आपण हे भान ठेवलं पाहिजे की जैन हे सबंध लोकसंख्येच्या 1% सुद्धा नाही आहेत. अजैनांना जैन तत्वांचा आणि इतिहासाचा अतिशय कमी परिचय असतो. एक अतिशय चांगली सक्षम ज्ञानशाखा आहे जैनॉलॉजी किंवा जैन विद्या ही, पण त्याचा अभ्यास दुर्दैवाने इतरांच्या मनाने फार कमी झालेला आहे. तेव्हा जैनांनी जरी नुसती जपमाळ घेऊन बसली की आमची अहिंसा सर्वश्रेष्ठ आहे, ते सगळ्या जगातल्या सगळे प्रश्न सोडवायला ती काबिल आहे, तरी प्रत्यक्ष व्यवहारात आपण पाहिल्यानंतर भाषणाखेरीज त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. हे सत्य तर आपल्याला मान्यच करायला पाहिजे. जेवढं जेवढं तुम्ही अहिंसेचा पुरस्कार करताय, रोज 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 सगळे TV चॅनेल तुम्हाला रतीब घालतायत की किती किती प्रकारची हिंसा आणि गुन्हे आणि भ्रष्टाचार यांची किती दिवसागणिक वाढ होते, याचं एक चित्र आपल्यासमोर उभं राहत आहे. त्यामुळे कितीही उच्च तत्व असली तरी जगातले सगळे प्रश्न सोडवण्यालाही सक्षम आहे वगैरे असा दावा कोणत्याही सुबुद्ध अभ्यासकांनी करू नये. याचा आपण हे पाहू. मूळ अहिंसा परमो धर्मः हे वचन आहे ना, ते महाभारतात सुद्धा 2दा आलेलं आहे. जे असा दावा करतात की हे फक्त जैन आहे, हे जे वाक्य आहे ते फक्त जैन वगैरे काही नाही आहे, ते महाभारतातही 2दा आलेलं आहे. गीतेत तर अहिंसेवर विवेचन आहेच आहे. पातंजल योगातही अष्टांग योगाच्या निमित्ताने यम नियम या सगळ्यांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय ही सगळी तत्त्वं आलेलीच आहेत. बौद्ध साहित्यातही ती रिप्रेझेंट झालेली दिसतात. म्हणजे जैनांची काही अहिंसा ही मक्तेदारी नाही, ते एक अतिशय सर्वसामान्य तत्व आहे. मग आता वेगळेपण काय आहे? म्हणजे जैन धर्माशी अहिंसा एवढी जुळली आहे तर काहीतरी तर वेगळेपण त्याच्यात असलं पाहिजे की त्या धर्माला अहिंसा धर्माचं नाव मिळालं. आता बघा, एक आपण समजून घेऊ. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही तत्व जैन आचारामध्ये अशी मांडली जातात. प्राणातिपात, विरमण. प्राण अतिपात म्हणजे प्राणांचा घात किंवा हिंसा, त्याच्यापासून विरमण, दूर होणे, अशीच सगळी मांडली जातात. की असत्य, विरमण, अदत्तादान, विरमण, अब्रह्मचर्य, विरमण, परिग्रह, विरमण, विरतीच्या, निवृत्तीच्या, त्यापासून दूर होणं, निवृत्त होणं. जेवढे जुने जैन धर्मग्रंथ आहेत त्यात सरळ सरळ अहिंसा, सत्य, अस्तेय अशी नावं येत नाहीत. मुख्यत्वे करून ती विरमणाच्या रूपाने येतात. दुसरं असं की सर्व अर्थाने अहिंसेचं पालन साधू साध्वी करतात आणि गृहस्थ जे आहेत, सामान्य गृहस्थ, ते स्थूल मानानेच अहिंसेचं पालन करू शकतात. ही त्यांची कन्सेप्ट क्लिअर आहे. कोणी कितीही दावा केला तरी रोजच्या जीवनामध्ये अहिंसेचं पालन गृहस्थ श्रावक हे अगदी स्थूलपणे अंदाजाने करतात. मग आता जैन अहिंसा असं ज्याला म्हणायचं, थोडंसं मला नेहमी वाटतं की विमानात आगगाडीत जैन फूड, कुठे हॉटेलमध्ये गेल्यानंतर जैन पावभाजी आहे का, जैन सांबार आहे का, तशी काही जैन अहिंसा आहे का? तर अशी काही ती जैन अहिंसा वगैरे नाही आहे. फक्त प्रश्न एवढा आहे की त्यांनी त्याचं जेवढ्या सूक्ष्मतेत शिरलेत, माझ्या वाचनात तरी अद्यापी एवढ्या सूक्ष्मतेने अहिंसेचं आणि त्या निमित्ताने हिंसेचं वर्णन आलं नाही. दुसऱ्या मुद्द्याकडे वळू की हिंसा आणि अहिंसा याचे जे प्रकार आणि उपप्रकार वर्णिलेतला त्याच्यावर एक जरा झटकन नजर टाकू आणि मग काही इंटरेस्टिंग श्लोक आणि वाक्य पाहू. प्रमत्त योगात प्राण व्यपरोपणम हिंसा. तत्वार्थसूत्र हा जो दार्शनिक ग्रंथ आहे जैनांचा, फिलॉसॉफीच्या अंगाने तत्वज्ञान मांडणारा, त्याच्यात हिंसेची व्याख्या दिली, अहिंसेची दिली नाही. हिंसेची व्याख्या दिली, प्रमत्त योग म्हणजे
राग द्वेष इत्यादी कषायांचा, कषाय ही त्यांची टर्म आहे, राग द्वेष इत्यादी विकारांचा उदय झाल्यामुळे प्राणांचं केलेलं व्यपरोपण, रोपण म्हणजे लावणे, व्यपरोपण म्हणजे उखडून टाकणे, असा आपण अर्थ घेऊया. दुसऱ्याच्या किंवा स्वतःच्याही प्राणांचं केलेलं व्यपरोपण म्हणजे इजा, दुखापत, घात, म्हणजे प्रत्यक्ष वध करण्यापासून इजा करणे, दुखापत करणे इथपर्यंत सगळ्या कॅटेगरी त्याच्यात येतात. ती हिंसेची व्याख्या केली. तर प्राणव्यपरोपण म्हणजे काय, ती कल्पना आपण समजावून घेऊया. जैनांची अहिंसा समजावून घेताना त्यांच्या टर्मिनॉलॉजीत शिरून त्याचाच दृष्टीने विचार करूया. प्राण 10 आहेत. आता समजून घ्यायचं, हे प्राण 10 आहेत ते मन, वचन, काया यांच्या ज्या हालचाली आहेत, याच्या पलीकडे कुठलाही सजीव हालचाल करू शकत नाही. 3च. कोणत्या? मनानी, वचनानी, ज्यांना मन असेल त्यांची मनानी, नाहीतर ज्यांना बोलण्याची शक्ती असेल ते वचनानी, आणि कायेनी म्हणजे शरीरानी. याला ते योग प्राण असं म्हणतात. जैनांमध्ये योग म्हणजे मन, वचन, कायेच्या सर्व हालचाली, त्याला ते योग म्हणतात. म्हणजे 3 योग हे पहिले प्राण. मग आपली जी 5 इंद्रिय आहेत, त्या 5 इंद्रियांना इंद्रिय प्राण असं म्हणतात. त्याच्या मागे जो व्हायटल फोर्स किंवा शक्ती लागते, या प्रत्येक गोष्टीला त्या त्या इंद्रियाला शक्ती लागते. मन, वचन, कायेच्या हालचालीला एक शक्ती, एनर्जी लागते, त्या सगळ्याला ते प्राण म्हणतात. मग 5 इंद्रिय, आयुष्य, ठरलेलं जे काही आपलं आयुष्य आहे त्याच्यात आता मी शिरत नाही. जैन धर्मानुसार ते मागल्या जन्मी ठरलेलं असतं. मागल्या जन्मी, या जन्मीचं आयुष्य ठरलेलं असतं. त्यामुळे आयुष्य प्राण हा एक आहे, आणि श्वासोश्वास जे चालू आहेत त्याचा एक प्राण, असे 10 प्राण आहेत. तर या 10 पैकी 1 किंवा अधिक प्राणांची हिंसा, घात, इजा, दुखापत करणं म्हणजे हिंसा, आणि ती न करणं, त्यापासून दूर राहणं म्हणजे अहिंसा. अहिंसा विषयक साहित्य बघितलं ना तर अगदी थोडक्यात सांगते की जैन जे साहित्य आहे ते इसवी सन पूर्व 500 पासून इसवी सन पर्यंत, इसवी सन 1500 पर्यंत 5 प्रकारच्या प्रचलित असलेल्या भारतीय भाषांमध्ये आणि संस्कृतमध्येही सतत लिहिलं जात होतं. आणि त्या सगळ्या ग्रंथात कोणताही जैन ग्रंथ उघडला की त्याच्यात हिंसा अहिंसेचं विवेचनाचा एक टॉपिक हा अतिशय अनिवार्य आहे, ते केलंच जातं. आता आपण असं करूया की प्रश्न व्याकरण नावाचा जो एक ग्रंथ आहे त्याच्यात इतके उघडलं की त्याच्यात पहिल्याच चॅप्टरमध्ये हिंसेला पर्याय असे 30 शब्द दिलेत. 30 नामपद असं देऊन की हिंसासूचक कोणकोणत्या हालचाली आणि गोष्टी आहेत असे 30 शब्द आहेत. भगवती आराधना की ज्याचा संदर्भ मी पुढे देणार आहे, तिथले श्लोक अतिशय सुंदर आहेत, गाथा म्हणतात ते प्राकृत असल्यामुळे. तर त्यामध्ये जवळजवळ 100 गाथा या अहिंसा या विषयाला वाहिलेल्या आहेत. आणि पुरुषार्थ सिद्धी-उपाय नावाचं जे एक दिगंबर ग्रंथ आहे संस्कृतमधला, त्याच्यामधले जे काय 20-25 श्लोक आहेत त्याला तर वैदिकांच्या भाषेत बोलायचं तर अहिंसेचं उपनिषद म्हणायला हरकत नाही, इतके मोजके आणि सुंदर, अगदी तर्कावर एकावर एक आधारित असे विषय तिथे रंगवलेले. दुसरा मुद्दा ह्याच्यातला असा की ही अहिंसा इतकी सूक्ष्म का, तर त्यांची जीव याची संकल्पना, जैनांची आत्मा असं न म्हणता तो जो इंडिव्हिज्युअल सोल आहे त्याला ते जीव असं म्हणतात. मग काय म्हणतात ते, हे जीव अति 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 सूक्ष्म मायक्रोबपासून मग मोठ्यात मोठ्या आकाराने आज दिसणारा समजा हत्ती, त्याच्या आधी डायनोसॉर, तिथपर्यंत एवढ्या कॅटेगरीमध्ये हे जीव आहेत. त्यातल्या सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म जीवांनी त्यांची संख्या अनंतानंत आहे. ती मग अनंतानंत ही कॅटेगरी खास जैनांची आहे, म्हणजे अनंत गुणिले अनंत. अनंतचे पण प्रकार केलेत त्यांनी, अनंत आणि अनंतानंत असे, म्हणजे असंख्येय अनकाउंटेबल आहेत, इन्फिनिट आहेत, आणि इन्फिनिट मल्टिप्लाइड बाय इन्फिनिट एवढी जी संख्या येईल त्याला ते अनंतानंत म्हणतात. आणि असे अनंतानंत सूक्ष्म जीव आपलं जे लोकाकाश आहे त्या लोकाकाशामध्ये त्यांचा खास शब्द ठसाठस भरलेले आहेत. जे आपण स्थूलमानाने दिसतो तेवढेच नाही, आणि त्याचं इतकं वर्णन आहे की त्यातले
1 इंद्रियवाले कोण, 2 इंद्रियवाले कोण, 3 इंद्रियवाले कोण, असे 5 इंद्रियापर्यंत. शिवाय ते कोणकोणत्या गतीत आहेत, त्या कोणकोणत्या जातीत आहेत, त्या प्रत्येक त्यांना कशा लेशा आहेत, त्यांना कसे कशाय आहेत, याचं अनंत प्रकारे वर्णन मी जे मगाशी पुस्तक सांगितलं तत्वार्थ त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जीव याच्या आपल्याला असं वाटतं की आपण जणू काही बायोलॉजी किंवा बॉटनीचंच टेक्स्ट वाचतोय की काय. आणि जर त्या व्यक्तीला दाखवलं तर ती व्यक्ती नेहमी मला सांगते की ही जी कॅटेगरी आहे ना, 1 इंद्रियवाले कोण आणि 2 इंद्रियवाले कोण, आणि हे जे केलेलं वर्गीकरण आहे हे खूपच शास्त्रशुद्ध आहे. इतकं काय, बॉटनीच्या टेक्स्टमध्ये सुद्धा अशा प्रकाराने इंद्रियाद्वारे वर्गीकरण सहजी आढळणार नाही. पुढे जाऊया आपण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पृथ्वी, अप, तेज, वायू आणि वनस्पती, आकाश नाही घ्यायचं त्याच्यात, त्यांच्या मते वनस्पती, ह्या सगळ्यांना, हे सगळे सजीव आहेत, ते अत्यंत सूक्ष्म जीव आहेत. आता आपण एक कल्पना समजून घेऊ की अपकायिक जीव, पाण्याचा एक थेंब घेतला आणि बघितलं की त्याच्यात असंख्य व्हायरस आहे, सगळं दिसतं की नाही आपल्याला, मायक्रोब्स दिसतात. पण त्याखेरीज जैनांची संकल्पना अशी वेगळी आहे की स्वतः पाणी हे सजीव आहे. पाणी ही ज्याची काया आहे ते अपकायिक, म्हणजे ते फक्त पाण्यातल्या मायक्रोब्स विषयी बोलत नाहीत. पाणी हीच ज्याची, आपलं शरीर असं बनलेलं आहे ना, तर त्या जीवांचं शरीर पाण्याने बनलेलं आहे आणि त्याचा अनेक ग्रुप झाला तयार संघात त्या सूक्ष्मजीवांचा की पाण्याचा एक थेंब बनतो. त्या थेंबाच्या आधारे पुन्हा अनेक सूक्ष्म जंतू जगतात, ती तर गोष्ट आलाहीदाच. म्हणजे ही अहिंसा इतकी खोलवर पोचण्याचं कारण असं आहे की आपल्या आजूबाजूला जे काही आहे ते सर्व सजीव आहे. म्हणजे मी श्वास घेतला, वायुकायिक जीव आत गेले, मी श्वास सोडला, ते आले, मी ग्लासभर पाणी प्यायले, ते अपकायिक जीव मी प्यायले, हे असं पुढे चालवा. मी शाकाहार केला म्हणजे ते वनस्पतिकायिक जीव मी खाल्ले. म्हणजे दर क्षणी सावध राहून कमीत कमी वापर का करायचा. म्हणजे मला तर नेहमीच वाटतं की एन्व्हायरमेंटची जगभरात जिथे परिषद असेल तिथे त्याची सुरुवात जैन तत्त्वज्ञानानेच व्हायला पाहिजे. कारण ह्याच्या इतकं पर्यावरण मला नाही वाटत दुसऱ्या कोणी इतकं विशद करून सांगितलं असेल की जे आजूबाजूला आहे ते सजीव आहे, ते आपण दर क्षणी आत घेतोय. आणि म्हणून ते वळलेत आता अहिंसेकडे. 3 करणांनी ही हिंसा होते. कसं? कृत म्हणजे तो घात स्वतः करणे, कारित कोणाकडनं तरी करवून घेणे, किंवा अनुमोदित म्हणजे इतर जे काही करत असतील त्याला अनुमोदना देणे. मग आता ह्याचं एक हे म्हणजे खूप उदाहरणं वगैरे दिली जातात की एक काहीतरी रस्त्यावर असं दृश्य चाललं आहे आणि कुठल्या तरी एका स्त्रीची काय महिलेची छेड काढतायत आणि बघे आपले बघतायत. तर जैनांचं एक्सप्लेनेशन असं आहे की अशा प्रकारे नुसतं स्वस्थ उभं राहून त्याला अनुमोदना देणं हे त्या हिंसेचे भागीदार आपण होणारच. त्याचा कर्मबंध म्हणजे त्या समोर धडधडीत चालणाऱ्या अन्यायाला कुठलाही प्रतिकार न करणं हे पण हिंसेत तितकंच भागीदार होणं आहे, असा त्या कृतकारित आणि अनुमोदितचा अर्थ आहे. अजून दुसरं, मनवचन कायेनी आपण हालचाल करत असतो त्या प्रत्येक हालचाली गणिक कुठल्या ना कुठल्या प्रकारची हिंसा ही होतच असते, याची जाणीव असणं. मग आता मनवचन काया 3 आणि कृतकारित अनुमोदित 3, 3 गुणिले 3 9 प्रकारची, ते सतत परम्युटेशन कॉम्बिनेशनच्या भाषेत जैन बोलतात सतत. म्हणजे या 9 प्रकारची हिंसा याचा आरंभी विचार केला आहे. दुसरा विचार आहे की द्रव्यहिंसा आणि भावहिंसा. द्रव्यहिंसा म्हणजे खुद्द ते घेऊन त्याला दुखापत करणं, मारणं अशी. आणि भावहिंसा म्हणजे कुठल्याही प्रकारची हिंसेची, घाताची कसलीही योजना मनोमन बनवणं, याला म्हणायचं भावहिंसा. आणि अनेक ग्रंथात असं वर्णन आहे की ती योजना तुम्ही बनवलीत की त्याचं जेवढं लागायचं पाप तेवढं तुम्हाला लागलं, तेवढा बंद झाला, मग भले तुम्ही प्रत्यक्ष तशी हिंसा करा किंवा करू नका. ते विचार तसे मनात उद्भवून प्लॅनिंग झालं की त्या हिंसेचे भागीदार ती व्यक्ती झाली, असं त्यांचं प्रेझेंटेशन आहे.
आता स्थूल हिंसाचे अजूनही एक प्रकारे पण मी शिरत नाही त्यात. स्थूल हिंसा जी आहे ही जी गृहस्थ, आता असा जर विचार केला ना तर काही करायलाच नको ना, श्वास घ्यायला नको, खायला नको, प्यायला नको, कारण सारखी हिंसा. पण तसं नाही आहे. सामान्य माणूस हा स्थूलपणे त्याचं पालन करू शकतो. 4 प्रकारचे हिंसेचं प्रेझेंटेशन आहे. संकल्पी हिंसा म्हणजे ठरवून केलेला घात, तो साधूला तर नाहीच पण गृहस्थाला पण पूर्ण त्याज्य की या प्रकारची हिंसा कधीही करू नये. आरंभी हिंसा म्हणजे घर, दुकान इत्यादी जे काही आपण भोजन या ज्या अगदी जीवन जगण्यासाठी अनिवार्य गोष्टी आहेत त्याच्यात पण हिंसा अनुस्यूत आहेच, पण ती मर्यादित करावी आणि ती अपरिहार्यपणे. उद्योगी हिंसा म्हणजे आपण जगण्यासाठी जो काही व्यवसाय उद्योग करतो त्या प्रत्येकात काही ना काही हिंसा ही अध्यारूत असतेच, पण ती पण आपल्याला उपजीविका करण्यासाठी ते जरूर आहे म्हणून त्याची पण एक प्रकारची अनुमती शक्यतो घ्यावी लागते अर्थार्जनासाठी. आणि विरोधी हिंसा म्हणजे कोणी आपल्यावर आक्रमण केलं आणि अन्याय केला तर अत्यंत सक्षमतेने त्याचा प्रतिकार करायचा. प्रतिकार म्हणजे अहिंसेने प्रतिकार असं लिहिलेलं नाही, खुद्दच प्रतिकार करायचा, अन्याय सहन करायचा, आक्रमण. 2-3 गोष्टी आहेत. महावीर आणि श्रेणिक यांचे अनेक संवाद आहेत. तर ते राजा, श्रेणिक राजा हा महावीरांचा शिष्य आहे, तर तो त्यांना म्हणतो की महाराज मी आपली श्रावक धर्माची दीक्षा घेतली, आता अहिंसे म्हणजे आता मी परराष्ट्र धोरणाचं काय करू. तर त्यावर महावीरांनी उत्तर दिलं की तुझ्यावर जर कोणी आक्रमण करणार असेल तर तू सैन्य आणि शस्त्र वापरून त्याचा प्रतिकार करून तुझ्या राष्ट्राची सुरक्षा ठेवणं हा तुझा धर्म आहे. त्याच्यात जेवढी हिंसा होईल तेवढा दोष पत्करून ती करायला लागेल, त्याला काही इलाज नाही. मात्र राज्य विस्ताराच्या अजून अभिलाषेनी आणि आक्षेपानी तू मुद्दाम हिंसा करून एकामागोमाग एक सैन्याचं शिरकाण करून राज्य जिंकणं हे तू करू नकोस. हा संवाद अतिशय बोलका आहे. विरोधी हिंसा ही जिथे करायला लागते तिथे अपरिहार्यपणे करायला पाहिजे असं पण मार्गदर्शन आपल्याला मिळतं. गृहस्थांनी कसं वागायचं त्याच्यासाठी जी व्रतं आहेत त्यातली छोटी व्रतं फार बोलकी आहेत. ते प्रकार खूप चांगले आहेत, लक्षात ठेवण्यासारखे आहेत. की कसं अहिंसक जगायचं, दुसऱ्याला पापाचा उपदेश न देणं. म्हणजे उदाहरणार्थ व्यसनी व्हायला भांग न पाडणं, गुन्हे करायला प्रवृत्त न करणं, काहीतरी गैरकाम करण्यासाठी त्याला उकसवणं इत्यादी. स्वतः तर नाहीच करायचं आहे पण तसा उपदेश दुसऱ्याला पण द्यायचा नाही. अजून एखादं आहे की हिंसेची उपकरणं न बनवणं आणि एकमेकांना हिंसेची उपकरणं न देणं. म्हणजे मी जैन समाजात खूप वर्ष वावरली, त्यामुळे मला नक्की माहिती आहे की कधी प्रसंग आला की त्या माझ्या महिला म्हणतात नाही हे असं चाकू सुरी कात्र्या गिफ्ट म्हणून सुद्धा आम्ही कधी एकमेकांना देत नाही, गिफ्ट म्हणून सुद्धा देत नाही. की जे हिंसेला पोषक, कारण ती कशी असो त्यांनी काही कुणी खून नाही करणार आहे पण शेवटी ही हत्यार आहेत आणि ती कुणातरी जीवावर चालवलीच जाणार आहेत, तर आपण त्याचे भागी नको व्हायला म्हणून अशी जी हिंसक उपकरणं आहेत, म्हणजे हिंसक उपकरणं म्हणजे तोप बंदुका नव्हे, अगदी चाकू सुरी ब्लेड काय जे असेल ते सुद्धा जैन समाजामध्ये पर्टिक्युलरली गिफ्ट आयटममध्ये ते कधीही दिलं जात नाही. त्याच्या मागचं लॉजिक हे. अजून एक आहे की प्रमादचर्या करू नये. म्हणजे आपण बसलो त्याला अनर्थदंड असं नाव आहे. अनर्थदंड म्हणजे उगाचच कोणाचा अपराध नसताना त्याला शासन करणं. बागेत बसलोय, हिरवळीवर बसलोय, काही चाळाने उगाच आपली हिरवळ उपटतोय, अनर्थदंड आहे. कशाला बसल्या बसल्या चाळे बसलोय, उगाच जोरजोरात हातपाय हलवतोय, असतात ना सवयी खूप. बसलोय की दुसऱ्याच्या डोळ्याला त्रास होतो इतका की बसल्या बसल्या हातपायाची हालचाल करणं अस्वस्थ, बसल्या बसल्या हिरवळीची पानं उपटणं किंवा झाडाखालून जात असताना उगीच फांद्या खेचणं, फुलं कुस्करणं. नंतर जे आपण लहान मुलं म्हणतो ना खूप निरागस, त्यांना जाणीव करून द्यायला लागते, कारण त्या निरागसतेत एक असं स्वभावताच त्यांच्या एक विध्वंसक प्रवृत्ती असते स्वाभाविक. जाता जाता वृक्षांवर काठ्या मारत जाणं, गंमत म्हणून फुलपाखरांना पकडणं, किंवा आणखीन महत्त्वाचं म्हणजे सगळा कचरा बाहेर फेकणं, कचऱ्याचं पाण्यात विसर्जन करणं. याला जैन धर्माने विरोध केला आहे. कचऱ्याचं पाण्यात, कचरा म्हणजे आपण अगदी निर्माल्य म्हणू पण तो आहे तर कचराच. त्यामुळे जैन परंपरेत कुठेही पाण्यात विसर्जन करायला सांगितलेलं नाही.
जर तुम्हाला काही वस्तू टाकायची असेल, प्रासूक स्थंडिल म्हणजे जिथे कुठलीही जीव योनीचा घात होणार नाही अशा प्रकारे त्याचं विसर्जन करा, असे आदेश आपल्याला मिळतात. मग आता काय आहे हे जोडल्याशी मोठं मॉडेल, की हिंसा ही अनिवार्य आहे. साधी व्यवहारातली छोटी मोठी हिंसा ही होणारच आहे, पण त्या सगळ्याचा ते पापकर्म आहे. त्या प्रत्येक कर्माचा बंध होणार आहे. तो कोणाला होणार आहे? आपल्या आत्म्याला होणार आहे. मग तो झालेला बंध आपल्याबरोबर काही काळ स्थिती राहणार आहे. मग त्याचा उदय होणार आहे आणि त्या उदयानंतर होणारे त्या केलेल्या कर्माचे परिणाम प्रत्येकाला भोगल्या वाचून कुठेही सुटका नाही. ते किती काळ डॉर्मंट राहणार आहेत आणि कधी उदयाला येणार आहेत हे प्रत्येक कर्माचं तुम्ही काय तीव्रतेने ते मानलाय त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा संबंध पुन्हा कर्मसिद्धांताशी जोडलेला आहे. सूत्रकृतांग नावाचा एक ग्रंथ आहे, तो शिकवण्याचा सध्या प्रसंग आहे. त्याच्यात मला आमिर खानचे सत्यमेव जयते चालू होतं ना, त्याच्यासारखे 13 एपिसोड मला त्यात दिसले पाहिल्यावर. कसे की सगळं गुन्हेगारी जगत, मग ती आत्महत्या असो, कौटुंबिक अत्याचार असोत, थोड्या समाजातले अत्याचार असोत, दहशतवादासारखे अत्याचार असोत, बुवाबाजी असो, अंधश्रद्धा असो, शिकार किंवा इतर प्रसंगी केलेले असो, ह्या सगळ्या प्रसंगावर एक एक मोठं सूत्र लिहिलेलं आहे. आणि ते जेव्हा उघड्या डोळ्यांनी वाचलं तेव्हा असं खरंच जाणीव झाली की ते त्याला क्रियास्थान असं म्हणतायत महावीर. आणि ती क्रियास्थानं म्हणजे जशी काही आजच्या सगळ्या, तुम्ही टी व्हीवर चालू असतं ना, क्राईम पेट्रोल चालू असतं, CID चालू असतं, अजून काय चालू असतं, त्याच्यात जे जे म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवतात त्या सगळ्या मला तिथल्या तिथे वर्णनाने दिसल्या आणि त्या हिंसेचा पूर्ण निषेध आहे. आता भगवती आराधना नावाच्या पुस्तकातले काही विचार सांगते, कारण हे तर विवेचन झालं. आता जरा श्लोकात आणि गाथात काही बद्ध असेल तर तो विचार आपल्याला आवडतो म्हणून 5-10 सांगते. ते म्हणतायत त्यांनी खूप मोठं विवेचन, मगाशी म्हटलं तसं 101 श्लोक त्यांनी अहिंसेवर लिहिलेले आहेत. ते श्लोक प्राकृतात आहेत. जे जे प्राकृतात असतं त्याला गाथा असं म्हणतात. म्हणजे आत्ता आपल्याला माहिती आहे तुकारामांचं गाथा, हो की नाही, पण ते गाथा नाव आहे ना, ते जैन परंपरेत खूप प्राचीन. जे जे बोली भाषेत लिहिलेलं आहे ते सगळं श्लोकबद्ध असेल, संस्कृतमध्ये असेल तर ते आर्या किंवा श्लोक म्हणतात, आणि ते प्राकृतमध्ये असेल तर त्याला गाथा असं म्हणतात. की ते गाणं, त्याला चाल लावून ते म्हणणं असं अपेक्षित आहे. एक विचार पहिला असा, त्रैलोक्य हे त्रैलोक्य आणि हा तुझा जीव, तुला जर सांगितलं की या दोन्हीतनं एकाची निवड कर तर स्वाभाविकपणे कोणीही स्वतःच्या जीवाचीच निवड करेल. याचा अर्थ असा की एकाचं जीवन, एका जीवाचं जीवन सुद्धा त्रैलोक्यापेक्षाही महत्त्वाचं आहे. म्हणून कोणत्याही एका देखील जीवाचा घात करू नको. हा झाला पहिला विचार. दुसरा त्यांचा विचार आहे की खऱ्या अर्थाने अहिंसा हे एकच व्रत आहे आणि बाकीची सगळी व्रतं त्याच्या रक्षणासाठी आहेत. मुख्य पीक जसं शेतात एकच असतं आणि त्याचं रक्षण होण्यासाठी कुंपण घातलं जातं, तशी सत्य, अचौर्य ही सगळी व्रतं ह्या अहिंसेच्या सर्वार्थाने रक्षणासाठीच आचार्यांनी योजलेली आहेत. दुसरा असा, अहिंसा ही एकाच वेळी अणूहून अणू आहे आणि त्याच वेळी ती आकाशा एवढी महान आहे. आपल्याला आठवण येईल अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, याची पण आठवण येईल. आणि नाही तर अणोरणीयान महतो महियान या उपनिषद वाक्याची पण तोच अनुवाद आहे. आणि त्यांनी जैनांनी तर तो जोडला आहे. ते वर्णन कोणाचं आहे? अणोरणीयान महतो महियान हे वर्णन परब्रह्माचं आहे. पण जैन आचार्य म्हणतात अहिंसा भूतानाम जगती विदितम ब्रह्म परमम. जैनांच्या दृष्टीने अहिंसा हेच ब्रह्म आहे, तेवढंच ते श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्यांनी अणोरणीयान महतो महियान असं म्हणलंय. पुढला एक विचार असा आहे की अहिंसा हे सर्व आश्रमांचं सार आहे, गर्भ आहे. सर्व आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम
हे जे 4 आश्रम आहेत त्या सगळ्या वेळी सगळ्यात महत्त्वाचं पालन कुणी जगातल्या कोणीही करायचं असेल ठरवलं धार्मिक व्यक्तींनी तर त्या अहिंसेचं करावं. मनुस्मृतीचा थोडासा रेफरन्स मला ओझरता दिसला, कारण त्यातला विचार असा आहे बघा, रिझनिंग त्यांचं, गो, ब्राह्मण आणि स्त्री हत्या, म्हणजे हे शब्द तर मनुस्मृतीत आहेत. हे टाळणं हा जर धर्म असेल तर सर्वभूत दया हा तर परमधर्म मानला पाहिजे, असा विचार त्या पुस्तकात एका श्लोकात दिलाय. आता अजून एक विचार व्यक्त केलाय की जैन धर्म हा सतत पुनर्जन्म वगैरे मानतोच, मग माझ्या आत्म्याची म्हणजे जीवाची जगाच्या या रहाटीमध्ये असंख्य प्रकारची परिभ्रमणं भवभ्रमणं झालेली आहेत, तेव्हा जगातल्या सगळ्या सजीवांशी कुठल्या ना कुठल्या जन्मात कधी ना कधी मी एकदा संपर्कात येऊन गेलोच आहे वेगवेगळ्या नात्यांनी, म्हणून मी कोणत्याही जीवाचा वध करणं म्हणजे माझ्या आप्तस्वकीयाचा वध करण्यासारखं आहे, असा विचार त्यांनी त्या मोठ्या परिप्रेक्षात करून ठेवलाय. पुढे ते म्हणतात, जीववध हा आत्मवध आहे आणि जीवदया ही स्वतःवरच केलेली दया आहे, म्हणून जीववध हा विषकंटकाप्रमाणे टाळावा. अजून एकाचा खूप विचार त्यांनी केलाय, सतत स्वतःला दाबणं, स्वतःवर अन्याय करणं. खूप वेगळा विचार आहे की जो आधुनिक विचारांशी खूप जवळचा आहे, की आता त्या बायका, मग त्या बायकांनी काय करायचं, त्याग करायचा, पती परमेश्वर, मग त्याची सेवा, मग सगळं स्वतःचं बाजूला ठेवायचं, सगळं संसारात एकरूप व्हायचं. ह्यापेक्षा वेगळं फॉर्मॅट विचारांचं ते देतात की आपली आवड काय, निवड काय हे लक्षात न घेता सतत स्वतःचं मन मारणं, स्वतःवर अन्याय करणं, सारखं कसल्या तरी निगेटिव्ह दुःख क्लेशात बुडून राहणं आणि मग प्रसन्न न राहणं, केलंय ते विसरून न जाणं आणि मग त्या निराशेच्या गर्तेत आत्महत्या वगैरे करणं, ही देखील स्पष्टपणे हिंसाच आहे. म्हणजे आपल्या स्वतःला पण आपण वावरताना कुठेतरी स्पेस दिली पाहिजे, आपल्याला पण आनंदाने जगण्याचा हक्क आहे. नुसतं इतरांना जगू द्या, इतरांना जगू द्या नाही, तुम्ही स्वतः आनंदाने जगा, हा पण विचार नोंदवलेला आहे. आणखीन अजून त्यांनी एक विचार व्यक्त केलाय की मला आत्ता जेवढी म्हणून दुःख भोगावी लागतायत ती सगळी दुःख मी पूर्वी केलेल्या हिंसेच्या फलस्वरूप मला भोगावी लागतायत, असा विचार. आपण पुढे जाऊया. आता ही जी जैनांची सूक्ष्मतेने मी अहिंसा सांगितली, त्या अहिंसेचं जैन समाज आणि विचारामध्ये कसे व्यावहारिक परिणाम दिसतात ते आपण अगदी थोडक्यात बघूया. पहिला महत्त्वाचा परिणाम म्हणजे शाकाहार. अगदी जुन्या ग्रंथात काही असे स्पष्ट नोंद नाहीये, पण जैनांनी अहिंसेचा विचार डेव्हलप करत 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 तो कुठपर्यंत आणला, शाकाहारापर्यंत आणला. त्या शाकाहाराच्या अंतर्गत पुन्हा अजून एका शरीराच्या आश्रयाने राहणारे जीव आणि प्रत्येक वेगळ्या शरीराच्या आश्रयाने राहणारे जीव अशा वनस्पतींच्या कॅटेगरी करून करून कांदा वगैरे किंवा बटाटा हे जे आहे ते साधारण शरीर, म्हणजे एक बटाटा असला तरी खूप येतात ना त्याला, मोड अमकं तमकं, त्यातली जीवित शक्ती अधिक स्पष्ट आहे, उघड आहे आणि काहींची नाही आहे, अशा बायफर्केशन करून खाण्यापिण्याचे असंख्य नियम आणि उपनियम बनले. हिंडण्या फिरण्याचे पण नियम बनले. का आलं हे सगळं? सजीव आहे आजूबाजूचं हे एकदा लक्षात घेता प्रत्येकाने त्या त्यावेळी त्या त्या वयानुसार आपल्या याच्यानुसार किती अंतरापर्यंत जायचं आहे, किती अंतरापर्यंत यायचं आहे, याच्या सुद्धा मर्यादा आपल्या आपण ठेवल्या पाहिजेत, अशी धारणा आहे. त्या सगळ्याला धरू नये. परिग्रहाला मर्यादा ठेवा, आहाराला मर्यादा ठेवा, हिंडण्या फिरल्याला. साधूच्या प्रांतात शिरलं तर पिंडेषणा या नावाने आहाराचं मोठंच्या मोठं शास्त्रच डेव्हलप झालं की त्यांनी कशा कशाचा त्याग करावा. ते प्रासूक पाहिजे, क्षणीय पाहिजे, ते जो भिक्षा मागायला येतील त्यांच्या उद्देशाने बनलेलं नाही पाहिजे. म्हणजे असं अपेक्षित मोठं घर आहे, त्याच्यात अन्न बनलंय, त्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत, जे थोडं उरलेलं आहे ते साधूंनी घ्यावं, अशी साधूकडनं त्यांनी कशी भिक्षा घ्यावी त्याची अपेक्षा, की ते त्याच्या उद्देशाने बनलेलं नाही. उद्देशाने तर गृहस्थांच्या बनलाय, पण इतकं कमी बनत नाही, थोडं उरतंच, त्यावर साधूंनी उदरनिर्वाह करावा. अनेकांचा त्याग सांगितलेला आहे.
आता बघा फक्त लिस्ट वाचते, 5 उदुंबर फळं म्हणजे वड, पिंपळ, उंबर, अंजीर वगैरे जातीची जी फळं आहेत, फिग या जातीची फळं टाळावीत. मद्य, मांस, मधु म्हणजे मध, कारण त्यावेळी तरी तो मधमाशांचं पोळं जाळूनच मिळवला जात होता, म्हणून मधाचा त्याग सांगितलाय. नवनीत लोण्याचा पण त्याग सांगितलाय. आणि त्या कोणत्या लोण्याचा त्याग सांगितलाय? जे ताकात तयार झालेलं आहे आणि आत्ता ताकात आहे ते खाल्लं तर चालेल, बाहेर काढून थोडाही वेळ, विशिष्ट वेळ गेला की त्याच्यात अनेक प्रकारच्या जीवांची उत्पत्ती होते. त्याच्यावर खूप शंका आहेत, आता फ्रीजमध्ये ठेवतो तर कसे जीव होणार वगैरे वगैरे, पण मुळातल्या धारणा या आहेत. म्हणजे पाणी गाळून उकळून पिणं, ज्यात तुच्छ भाग जास्त आणि सार भाग कमी आहे अशी फळं आणि हे खाऊ नयेत, कारण फेकण्याचं काम जास्त होतं, खाण्याचं कमी भाग राहतो, मग वाया खूप जातं, मग बाहेर खूप पडतं, मग त्यांनी जीवजंतूंचा प्रसार होतो. हे सगळं बघता साधूना, हे साधूचं सांगते मी, साधूनी तुच्छ भाग खूप, फेकण्याचे भाग खूप आणि खाण्याचे भाग कमी असे पदार्थ खाऊ नयेत. आता मी जे माझ्या महिलांचं निरीक्षण करते त्याच्यात स्पेसिफिकली या सिल्क वापरत नाहीत. कोणतं? रेशमी किड्यांनी बनवलेलं, कारण ते किडे कोश उकळून बनवतात म्हणून शक्यतो असं सिल्क वापरत नाहीत. मग पर्याय म्हणून आर्टिफिशियल वापरतात. मग लेदर पर्सेस शक्यतो वापरत नाहीत, ते प्राण्यांच्या कातडीपासून बनवतात. व्यवसाय उद्योग निवडताना जर कोणी जागरूक असेलच जैन, तर त्यांच्या धर्मग्रंथात जी हिंसेवर आधारित जे व्यवसाय आहेत त्याची निवड शक्यतो करत नाहीत. उदाहरणार्थ एक 2-3 सांगते की केस वाणिज्य, विष वाणिज्य म्हणजे विषावर आधारित, शिंगांवर, केसांवर आधारित, चामड्यांवर आधारित इत्यादी जे व्यवसाय आहेत ते करत नाहीत. खाटीक, मासेमार, शिकारी यांच्याकडे ते हिंसक आहेत अशी बघण्याची नजर आहे. आरंभीच्या ग्रंथात तर आयुर्वेदिक उपचार सुद्धा साधूने घेऊ नयेत असे निर्देश आपल्याला दिसतात, कारण आपण तो काळ चरक संहितेला समकालीन आहे आणि चरक संहितेवर नजर टाकली तर त्याच्यात खनिज पदार्थ आहेत, प्राणीजन्य पण पदार्थ आहेत आणि वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे औषध आहेत. तर त्यात प्राणीजन्य औषधं अनेक असल्यामुळे आरंभीच्या काळात जैन साधूंनी आयुर्वेदिक उपचार सुद्धा घ्यायला नकार दिला, मग काळाच्या ओघात ती परवानगी घेतली. आता तुम्हाला हे चित्र जेव्हा उभं राहील तेव्हा हळूहळू आपण याच्यापर्यंत आलोय की जैन धर्मातली जी अहिंसा आहे ती हळूहळू नकारात्मकतेकडे वळलेली दिसते. तुम्हाला जाणवलं का? म्हणजे काय खायचं म्हणजे काय खायचं नाही, काय घ्यायचं म्हणजे काय घालायचं नाही, हे जवळ ठेवायचं हे जवळ ठेवायचं नाही, हे व्यवसाय करायचे हे व्यवसाय करायचे नाहीत. म्हणजे हळूहळू अजून वनस्पतींच्या विषयी तर हळूच सावध राहा, त्या सजीव आहेत, त्यांच्याजवळ जाऊ नका, त्यांची पानं फुलं तोडू नका, या अमक्या अमक्या वनस्पती वापरूच नका, या भाज्या खाऊच नका, असं नकारात्मकता वाढत जात 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 आता अशा पराकोटीला येऊन पोचलं की मी तुम्हाला एक माझं निरीक्षण सांगते गंमत म्हणून. 2 जर व्यक्ती ठेवल्या समोर आणि एक नॉर्मल व्यक्ती आहे तुमच्या माझ्यासारखी, त्याच्या पुढे शाकाहारी एक चांगल्या अन्नाचं ताट तिथे भरून ठेवलं आणि दुसरी जैन व्यक्ती आहे ती थोडी धार्मिक आहे, तिच्या पुढे तेच ताट ठेवलं, तर लगेच आपण म्हणायला लागू वदनी कवळ घेता अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि खायला सुरुवात करू. आणि जैन माणूस जो धार्मिक असेल तो पहिले ताट घेऊन चिकित्सा करायला सुरुवात करेल. हे कशाने बनलंय, यात कांदा आहे का, हे लसणीने बनलंय का, कळलं का? का असं झालं? सगळा जैन धर्म मेजॉरिटी मागे या, बॅकफूटवर जा, डिफेन्सिव्ह असा पवित्रा, मग हे करा. लहान मुलं छोटी छोटी आम्ही क्लासेस घेतो तेव्हा विचारतात छोटी मुलं की असं का मम्मी आपल्या धर्मात सांगितलंय, सारखं हे करू नका असं का सांगितलंय, सतत तू काही करायला गेले की हे करू नको असं का उपदेश करते आम्हाला. याची प्रश्नाची उत्तरं माझ्या जैन विद्यार्थिनींना द्यावी लागतात की त्यांची मुलं विचारणार आहेत की मम्मी असं कसं धर्म की जो सारखं हे नको ते नको असं कसं सांगतो. आता आपण वळूया गांधीजींकडे. आता सगळ्यात महत्त्वाची एक 2 मिनिटात माहिती मी पंडित सुखलालजी संघवी ह्या व्यक्तीविषयी देते. पंडित सुखलालजी संघवी हे साधारणपणे कोणाला गांधीजींना अगदी समकालीन, गांधीजींच्या थोडे नंतर झालेले, गांधीवादी विचारांचे, गुजरातमध्ये जन्मलेले, जैन धर्मात जन्मलेले, गांधींचा पगडा असलेले,
पूर्ण अंध व्यक्ती असूनही प्रचंड साहित्यिक पुरुषार्थ ज्यांनी केला असे पंडित सुखलालजी संघवी, गुजरातमध्ये वास्तव्य असलेले, आणि त्यांचं दर्शन आणि चिंतन असं पहिल्यांदा त्यांनी गुजरातीत लिहिलं, मग त्याचं हिंदी ट्रान्सलेशन झालं, मग त्याची अनेक ट्रान्सलेशन झाली. आज जर अवघड आहे, खूप अवघड भाषा आहे, पण आज जर का कुणाला जैन धर्माचा साक्षेपी विचार हवा असेल, अगदी संतुलित आणि खरा, तर त्याचं दर्शन आणि चिंतन, माझ्या दृष्टीने ते माझं बायबल आहे. की दर्शन आणि चिंतनमध्ये त्यांनी जे टॉपिक घेतलेले आहेत, 100च्या वर टॉपिक घेऊन चर्चा केली. मग माझ्या मनात आलं की हे जेव्हा गांधीवादी होते तेव्हा आपण गांधीजी आणि अहिंसा या विषयावर ते लिहिणार, तर आपण शोधून अभ्यास केला पाहिजे त्याचा की ते काय म्हणतायत. तर त्यांच्या लेखाचं टायटल आहे की गांधीजींचं जैन धर्माला योगदान. म्हणून मी चमकले की आता हे जैनांना नाही पटणार. का? कारण ते म्हणतात अहिंसा आमची आहे, सत्य आमचं आहे, अपरिग्रह आमचा आहे, ही सगळी आमची तत्व आहेत आणि ही आमची तत्व सगळी गांधीजींनी घेतली आहेत. किती कहाण्या आहेत प्रचलित त्यांच्याविषयी. ते परदेशात जायला निघाले, मग त्यांची आई म्हणली बाळ तू इकडे ये, मग ते एका जैन साधूंकडे गेले, त्यांनी त्यांना सांगितलं की यांना शपथ द्या शाकाहाराची. खरंय, सगळं घडलं असेल नसेल आपल्याला माहिती नाही, पण आता मी हे जे काय बोलते ना, हे माझे विचार नाही आहेत, पूर्ण गांधीवादी विचारांच्या सुखलालजींनी लेखात मांडलेले विचार आहेत. ते म्हणतात की गांधींनी आपलं सर्व अहिंसात्मक आंदोलन हातात घेईपर्यंत ही जी सगळी तत्व होती, सत्य अहिंसा अपरिग्रह स्त्री पुरुष समानता, ती जैन धर्मात होती, ती त्यांना मान्य होती, ती त्यांच्या धर्माशी सुसंगत होती, त्यांच्या धर्माचा प्राण होती. पण ती सगळी मी आत्ता जे वर्णन केलं ना आधीच्या मुद्द्यात, तशा निगेटिव्हिटीपर्यंत येऊन ठेपलेली होती की हे म्हणजे निवृत्ती, जैन धर्म म्हणजे निवृत्ती, म्हणजे दूर राहायचं, म्हणजे डेव्हलपच केलेलं मॉडेल की ह्या सगळ्यातून संन्यास घेऊन बाजूला व्हा, नाही तर तुम्हाला मोक्षभिक्ष नाही. सगळं मोक्ष केंद्री, सगळं अध्यात्म केंद्री, ते सगळं गृहस्थांवर लादलेलं. गृहस्थांच्या मर्यादा पण नाही लक्षात घेतलेल्या की यांना कसं अहिंसेचं पूर्ण पालन करता येईल, हे नाही करू शकणार आहेत. तेव्हा यथाशक्ती ते न करणं. मग झालं काय, तो उपदेश कोण देत राहिलं, साधू साध्वी वर्ग. मग तो निवृत्तीकडे झुकाव. असं करत करत सुखलालजी संघवींच्या म्हणण्याप्रमाणे अहिंसा, सत्य, अपरिग्रह, स्त्री समानता, स्त्री शक्ती, शाकाहार, रात्रीभोजन त्याग, जातीवर्ण व्यवस्था म्हणजे ओघानी स्पृश्यास्पृश्यता, उपवास, दान आणि अनेकांतवाद, ही जी तत्व आहेत ती कशी गांधीजींनी कौशल्याने इकडे आणली ते एकेका वाक्यात सांगते. पहिलं, अहिंसा. अहिंसेचं जे अध्यात्माच्या क्षेत्रात जाऊन बसलेलं भजन करण्याचं तत्व होतं ते त्यांनी पूर्ण राष्ट्रामध्ये एकजूट निर्माण करून स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयाशी जोडून त्यामध्ये विलक्षण प्राण फुंकले, चेतना आणली आणि जैन सुद्धा त्यांनी खडबडून जागे झाले. आणि ते जी ही नवीन अहिंसा आहे किती विरोधाभास आहे की त्यांनी अहिंसा हीच शस्त्रासारखी वापरली. हे त्यातला मोठा हे आहे की त्याचं त्यांनी बनवलं की ते शस्त्रापेक्षा शास्त्र बनवलं म्हणा, शस्त्र बनवलं म्हणा, शास्त्र बनवलं म्हणा. ती अहिंसा त्यांनी सगळी आंदोलनं अहिंसक बनवून ते आणलं. आता हळूहळू सुखलालजी म्हणतात की त्यांनी जैनांमध्येच प्राण भरले की त्यांना कळलं अरे आपण अशी बसून आणि हे खाऊ नका आणि ते पिऊ नका आणि इकडे जाऊ नका असं जे करत बसलो होतो अहिंसेचं, ते हा महात्मा प्रयोग करतोय ना त्याचा राष्ट्रीय समाज जीवनात. बघा, मग माझे सत्यावर येऊ, माझे सत्याचे प्रयोग, असं सर्व लिहून त्यांनी सत्याचा आग्रह धरून ते पण एक साधन म्हणून वापरलं. अपरिग्रहाचा जैनांच्या विचार त्यांनी आयुष्याच्या उत्तर कालामध्ये खूप मिळवलेला पैसा हा विश्वस्तासारखा, त्याचा आपण विश्वस्त बनू, ट्रस्टीशिपची जी योजना आहे ती अपरिग्रहाचं रूपांतर ह्या सगळ्यामध्ये केलं.
एक स्त्रियांच्या बाबतीत ते खास नोंदवतात, तो विचार सांगते मी, की जैन समाजात त्यांनी जैनांविषयी लिहिलंय म्हणून मी जैनांविषयी बोलते, आणि मग ते विधान करणारच आहेत की हे सगळ्यांना मिळालं. मग जैन समाजातल्या विधवा, परित्यक्ता आणि कुमारिका यांना त्या काळापर्यंत दीक्षा घेऊन साध्वी संघात जाणं किंवा मंदिरात स्थानकात कुठे जाऊन जपमाळ घेऊन बसणं याच्या पलीकडे काही काम उरलेलं नव्हतं. त्यांनी असं वर्णन केलंय की सगळ्या या प्रकारच्या स्त्री वर्गाचं चेहऱ्यावरचं सगळं तेज निघून गेलेला असा समाज होता. आणि गांधीजींनी ही सगळी जैन तत्व इतक्या हिरिरीने पुरस्कार केल्यावर सगळ्या जैन स्त्री वर्गात सुद्धा एक विलक्षण चेतना आली आणि त्यांना असं कळलं की ह्या चाललेल्या चळवळीत आपण भाग घेऊ शकतो आणि हे भाग घेणं म्हणजे आपल्या धर्माचं पालन सुद्धा आहे असं त्यांना कळल्यामुळे सगळ्या स्त्रियांमध्ये चेतना निर्माण झाली. मग शाकाहार आणि रात्रीभोजन त्याग म्हणजे संध्याकाळी लवकर जेवणं इत्यादी व्रतांचा प्रभाव तर गुजरातवर पण अखंड पडला. सर्वजीव समानतावाद हा जो मगाशी मी आरंभी सांगितला त्याचं ॲप्लिकेशन त्यांनी सर्व जीव समानतावाद आहे ना जैनांच्या फिलॉसॉफिकल चौकटीत मग स्पृश्यता नसलीच पाहिजे असं त्याचं रूपांतर होऊन अस्पृश्यतेविषयीचा लढा त्यांनी त्या रूपाने दिला. उपवास तर जैन समाजातले लोक करतच होते, माहीर आहेत एकदम. धक्का बसेल आपल्याला, धक्का. 3 दिवस उपास, 8 दिवस उपास, महिनाभर उपास, आणि आपल्यासारखे उपास नाही तर खरे 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 उपास काहीही न खाता. मग जेव्हा जैन धर्मात एवढे लोक उपास करतायत, अनशन बेला करतायत, तेला करतायत, अटाई करतायत, आयंबिल करतायत, एवढे जेव्हा उपास करतायत तेव्हा गांधीजींनी सत्याग्रहामध्ये अनशन हे पण एक मोठं हत्यार आणलं की जे जैनांना म्हटलं अरे वा आपण आता उगाच मोक्ष करत उपास करत होतो, आत्म्याची कर्मनिर्जरा होईल, आत्म्याची उन्नती होईल, हे असं उपास केल्याने आपल्याला स्वातंत्र्य पण मिळणार आहे, चांगली गोष्ट आहे ना. मग हे उपास आपले जणू काही एका चांगल्या कॉजसाठी उपयोगी पडतायत अशी पण त्यांना भावना आली. मग ह्या सगळ्या दान मोठमोठ्या त्या काळातल्या एक मोठा प्रांत येतो की गांधीजींच्या विचारांनी भरलेल्या भारतातल्या किती जैन पण उद्योगपतींनी, व्यापाऱ्यांनी त्याच्यात कसं योगदान दिलं, आपली कशी संपत्ती सगळी अर्पण केली, याच्या सगळ्याचा एक स्वतंत्रच इतिहास आहे, त्याचा आढावा घ्यायला पाहिजे. कायम उदाहरण दिलं जातं की राणा प्रताप जेव्हा रानोमाळ भटकत होता आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत होता तेव्हा जैन श्रावक असलेले भामाशाह नावाचे जे होते त्यांनी राणा प्रतापांना आपली सगळी संपत्ती परत दान करून टाकली की तुम्ही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी याचा परत उपयोग करा, असं जैन इतिहासातलं एक पान आहे. दानाची संकल्पना पण कित्येक जैनांनी त्या काळी असा दान आणि त्याग पण केलं. आणि अनेकांतवादाचा उपयोग असा झाला की सगळा विखुरला गेलेला, श्वेतांबर आहेत, दिगंबर आहेत, हे 2 तर मुख्य आहेतच, मग मंदिर मार्गी आहेत, मग स्थानकवासी आहेत, मग तेरापंथी आहेत. गंमत आहे का, 16 पंथी आहेत, 13 पंथी आहेत, 16 पंथी आहेत. अजून कमी पडलं म्हणून त्याची सरासरी काढून 13.5 पंथी पण आहेत. सरासरी काढा 13 आणि 16ची, 13.5 पंथी पण आहेत. मग अजून गण गच्छ, हा महाराज, तो साधू यांच्या नावाने पण आहे. असा जो विखुरला गेलेला सगळा जैन समाज आहे प्रत्येकागणी, त्या सगळ्यांना एका ध्येयाखाली आणून त्यांनी त्यांच्यात पुन्हा प्राण फुंकले. आणि खूप जैन शावक म्हणजे माझ्या निरीक्षणात असं आहे की आत्ता माझ्या वयाच्या व्यक्तीला जे वडिलांसारखे होते अशा सगळ्या माझ्या परिचयातल्या जैन व्यक्ती खादीधारी होत्या, कुडता घालत होत्या आणि गांधी टोपी घालत होत्या. आणि हे दृश्य शहरात नव्हतं, खेड्यात सुद्धा होतं. एवढा त्या कारण का म्हणजे जैनांना का जवळ वाटलं, कारण ते म्हणतात अरे हेच आपलंच आहे सगळं. पण आता हे म्हणतात उपसंहार करताना त्यांनी एक विचार दिलाय की आणि मी जर हे म्हटलं असतं ना तर माझ्यावर कोणीतरी चवताळून आलं असतं, पण हे मी नाही म्हटलेलं, मी विचारांनी पोचले तरी नोंदवून त्यांनी ठेवलाय म्हणून ते खूप महत्वाचं आहे. आणि ते खूप चांगले अकॅडमिशियन आहेत. सुखलालजी, पंडित सुखलालजी संघवी हे खूप अकॅडमिशियन आहेत आणि अत्यंत धार्मिक जैन गृहस्थ पण आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला खूप वेटेज आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की त्यांच्या ही तत्व जरी सगळी जैन असली तरी ती मृत होऊन पडली होती, त्याच्यात नव प्राण फुंकण्याचं चैतन्य टाकण्याचं काम महात्मा गांधींनी केलं. त्यांनी सगळा समाज जागृत झाला. जैन समाजात झाला असं नव्हे
तर ते म्हणतायत, कारण त्यांचं जे व्यक्तीकरण होतं ते कशासारखं होतं म्हणतायत, ते चंद्रप्रकाशासारखं होतं, सूर्यप्रकाशासारखं होतं, वर्षावासारखं होतं. ते काही क्षेत्र पाहून वर्षाव करत नाही हो कोणी. तसा गांधीजींनी ज्याच्या ज्याचा प्रसार केला ते सगळे जसे लाभान्वित झाले तसे जैन समाजालाच त्यांनी देणगी दिली आणि शिकवलं की हीच तत्त्व आपण किती सक्षमपणे वापरू शकतो. आणि म्हणून ते त्याला खूप मोलाचं महत्त्व या सगळ्या तत्वांना देतात. आता वेळ संपत आली आहे माझीच मी आखून दिलेली. लास्ट आता येऊया की 20 ते 22-25 वयोगटातल्या जैन युवक युवतींचं आत्ता काय चाललेलं आहे, कारण त्यांच्यात मिसळण्याचा प्रसंग मला खूप येतो. माझ्याच संस्थेच्या शेजारी एक महावीर जैन हॉस्टेल आहे, त्या मुलांबरोबर विचारांची खूप देवाणघेवाण होते. तर आताचा ही जी 20-25ली पिढी आहे ना, ती आता निगेटिव्हिटी आणि डिफेन्सिव्ह रोल आणि बॅकफूट प्ले नाही करायचा असं त्यांचं मत झालेलं आहे. गांधीगिरी हा शब्द जेव्हापासून आला ना सिनेमात, तेव्हापासून त्यांच्यात अजून काहीतरी वेगळं आलं. काय त्या सिनेमाचं नाव आहे नव्हतं, लगे रहो मुन्ना भाई. त्या सिनेमाच्या नंतर सगळ्यांनी पाहून एक ग्रुप डिस्कशन ठेवलं होतं त्या सिनेमावर आधारित की, आणि ते जैन हॉस्टेलवर ठेवलं होतं आणि सगळे युवक युवती त्याच्यात सामील झाले होते. आणि मग त्यांच्याशी डिस्कशन करताना मला दिसली ती पूर्ण सकारात्मकता दिसली. ते म्हणतायत की ते सगळं अवडंबर आणि खाणं पिणं हे करान हे सोडान ते सोडा, आम्हाला अजिबात आवडत नाही. शाकाहार आहे ना बास, दारू नाही पित ना बास. आता ह्याच्या पुढे नका ना आम्हाला अजून काय काय करायला सांगू. हे 2-3 नॉर्म्स आणि पाळतो ना स्थूलमानाने, बास झालं ना. किती अपेक्षा करणार आमच्याकडनं. आम्हाला नको आहे आध्यात्मिकता, आम्हाला नको आहे तुमचा मोक्ष, आम्हाला काही मोक्ष नको आहे, आम्हाला चांगलं सुखाने आयुष्य जगायचं आहे. तुम्ही ना जैन धर्मातली ते असं अवडंबर दूर करा आणि फक्त नैतिक मूल्य द्या. एथिक्स आणि मॉरल प्रिन्सिपल्स हवी आहेत नव्या पिढीला जैनांच्या. त्यांना एथिकल आणि मॉरल प्रिन्सिपल्स हवी आहेत, त्यांना स्पिरिच्युअलिटी आवडत नाही. ते सगळं व्यवहार्य करा, हा सगळा धर्म व्यवहार्य करा. खाण्यापिण्याच्या चर्चा कमी करून टाका, त्याच्यात अति गुंतून पडू नका. जो सगळा पिण्याभोवती जो फिरतोय ना आपला धर्म, तो आपण कमी करूया. तुम्ही म्हणताय ना की सगळं पृथ्वी अप तेज वायू वनस्पती एकेंद्रिय आहे, मग आता आम्हाला जाऊ द्या. आणि तुम्ही असं म्हणू नका वृक्षाला हात लावू नका आणि याला हात लावू नका आणि ते पाप आहे. नको, वृक्ष संवर्धन करू द्या आम्हाला. पर्यावरण रक्षण आणि वृक्ष संवर्धनात आम्हाला काम करायचं आहे. ते काय एवढे मोठे दानशूर व्यक्ती सगळ्या मंदिरात आणि स्थानकाला देणग्या देत बसले. नको, चांगल्या सामाजिक कामाकडे आपण त्या वळवूया. कसले महामस्तकाभिषेक करता आणि थाटामाटाची मोठी मोठी पर्युषणं करता. नको, आपण अवडंबर कमी करूया आणि ते शिक्षण संस्थांना मदत करू, ग्रंथालय काढूया चालूपणे. आणि खास मुलांची डिमांड, जैन खास ग्रुपमधल्या युवकांची डिमांड आहे की हे जे जैन स्टडीज आहे त्याच्यात भरलेलं जे पर्यावरणाला अनुकूल आहे आणि या धार्मिक अवडंबराखाली जे लोपलेलं सायन्स आहे त्याचा जैन स्टडीज याखाली एक चांगला अभ्यास झाला पाहिजे. आणि आता आम्ही या जैन धर्माला गांधीजींच्यापासून पण स्फूर्ती घेऊन नवीन आयाम. आता गांधीजींची तत्त्व नाही चालणार आहेत म्हणतायत, ते सगळी गांधीजींची तत्त्व नाही चालणार आहेत असे विचार त्यांनी सांगितले, व्यक्त केले अगदी अनौपचारिकपणे. पण आम्हाला खूप पॉझिटिव्ह याच्यात भाग घ्यायचा आमची इच्छा आहे. आणि आता पुरातन याच्यात चालू असलेला धर्म आम्हाला त्याला नवीन आयाम आणि नवीन परिमाण द्यायचं. एवढे व्यक्त करते आणि एक मैत्री भावाविषयीचं सुंदर प्राकृत गाथा आहे ती म्हणते आणि विराम देते. खामे मी सव्वे जीवा खमंतु मे मित्ती मे सव्व भुवेसु वेरम न केणाई. सर्व जीवांना मी क्षमा करते, सर्व जीव मला क्षमा करोत. माझी सर्व भूतमात्रांशी मैत्री असावी आणि माझे कोणाशीही वैर नसावे. ओम शांती शांती शांती. जय जिनेंद्र. फारच सुरेख पद्धतीने जैन धर्म आणि अहिंसा
आणि आम्हाला जे अपेक्षित होतं, पण आम्ही विषयात तसं मांडलं नव्हतं की गांधी विचाराशी त्याचा सांधा जुळवायचा. तर ते फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आपल्या प्रथेप्रमाणे प्रश्नोत्तरासाठी आपण वेळ ठेवलेला आहे. मॅडम, तुम्ही अनेकांतवाद असा उल्लेख केला, पण त्याचं नाही काय हा सांगितलं. नाही सांगितलं नाही काही. त्याचा मूळ सिद्धांत असा आहे, कुठलीही एक वस्तू, व्यक्ती किंवा घटना याकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन, अनेक व्यक्तींचे द्रव्य, क्षेत्र, काळ, भाव या चारनुसार वेगवेगळे असू शकतात. शिवाय प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि घटना ही मुळातच अनंत धर्मात्मक असते, अनेक गुणधर्मांनी युक्त असते. म्हणजे आधी ती व्यक्ती, वस्तू, घटना अनेकांगी आणि त्यात बघणाऱ्यांचे अनेक दृष्टिकोन आणि अनेक भूमिका आणि अनेक काळ. मग म्हणून कशाही विषयी केलेलं एक विधान कधीही संपूर्ण सत्य असूच शकत नाही आणि त्या सगळ्यांचा समूह करूनही ते होऊ शकत नाही. ही त्याची भूमिका आहे. म्हणजे तुम्ही तुमचा दृष्टिकोन त्याला ते नय असं म्हणतात. नय म्हणजे बघण्याचा एक दृष्टी. मी कशाही वर माझं मतप्रदर्शन केलं तरी मी फक्त त्यातली एकच बाजू मांडू शकतो. माझ्या शब्दाच्या मर्यादा आहेत, माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत. आणि म्हणून कोणीही असा दावा करू नये की ह्याला माझं अगदी सर्वांगीण मला त्याचं ज्ञान झालं समस्येचं. आणि एक्झॅक्ट परस्पर विरोधी सुद्धा दृष्टी एकाच वस्तूविषयी एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात. आता त्याचं ॲप्लिकेशन असं आहे, मी स्वतंत्र हे खूप मोठा विषय आहे, पण अगदी सार त्याचं असं आहे की ह्या अनेकांतवादाला पण तशा मर्यादा आहेत. जसा अहिंसेला मर्यादा आहेत ना, अहिंसा पालनाला, तशा अनेकांतवादी विचाराला पण मर्यादा आहेत. पण त्या जेव्हा वैचारिक उदारतेच्या क्षेत्रात येतील तर तो त्याचा चांगला अँगल आहे की आपलंच म्हणणं फक्त खरं आणि माझंच खरं आणि याचा दृष्टिकोन चुकीचा, दूषित असं तुम्ही म्हणूच शकत नाही. तुम्ही फार तर म्हणू शकता तो त्याचा दृष्टिकोन आहे असा त्याचा अर्थ आहे. मी म्हणून यांनी काय केलं की एकेका कुठल्या तरी याचा आधार घेऊन जैन समाज विखुरला होता ना, म्हणून गांधीजींनी अनेकांतवाद आणला की म्हणजे काय, वस्त्र घालायची का वस्त्र नाही घालायची, किंवा ते पट्टी, मोहपट्टी असते ती किती इथून इतके ठेवायची का इतकी, असल्या किरकोळ किरकोळ गोष्टींवरनं जैनांमध्ये पंत पडत चालले ना. म्हणून उदारमतवादी दृष्टी करा अशा दृष्टीने तो अनेकांतवाद वापर. आणि बौद्धिक क्षेत्रात तर तो चांगला अप्लाय होतो. रोजच्या जीवनात सतत अनेकांतवादानी नाही वागता येत, ती त्याची मर्यादा. आज आपण समाजामध्ये चित्र जेव्हा बघतो तेव्हा गुजराती समाज असेल, जैन समाज असेल, त्यांच्या स्त्रिया अगदी किंमत घेणं किंवा प्रत्येक निर्णयामध्ये मागे हटणं किंवा त्यांच्या प्रॉपर्टी राईट्स वैवाहिक हक्कांविषयी कुठेच काही विचार दिसत नाही. हे फक्त त्याच्यात नाहीये, नाही हे फक्त त्याच्यात नाहीये, असं दुहेरी दुहेरीन दुटप्पी दुटप्पी सगळ्या मुद्द्यात आहे ते स्त्रियां. हां ऐका, आता अगदी फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंडने सांगायचं ना तर निम्मे लोक म्हणजे श्वेतांबर हे स्त्रियांना पण इक्वली, आता आपण आध्यात्मिकतेबद्दल बोलले ना, त्यावेळी काही हे इश्यू नव्हते, त्यांना समान कौटुंबिक आणि समान धार्मिक. म्हणजे महावीरांच्या कार्याचं सुद्धा सांगताना ना ते जर म्हणायला लागले ना, मला नाही पटत ते, वो समग्र नारी जाती के इतने महान उद्धारक थे, कैसे हो सकते नारी जाती के उद्धारक. ते त्यांना मोक्ष तुम्हाला मिळू शकतो इतपत सांगू शकले. महावीर सुद्धा काय समाजातल्या नारी जातीचं स्थान कुटुंबातल्या समाजातलं कसे वाढवू शकतील, मर्यादा आहे त्यांची. जे समाजात ओव्हरऑल स्थान आहे तेच जैन स्त्रीचं असणार आहे. ओव्हरऑल जैन स्त्री म्हणून काही वेगळी नाही आहे, समाजात जे चालू आहे तशीच त्या स्त्रिया. तरी निम्म्या लोकांनी आध्यात्मिक दृष्ट्या तरी त्यांना, श्वेतांबरांनी त्यांना मोक्षाचे अधिकार आहेत असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही असं म्हणताय ना असं आहे, तरी 2-3 पॉझिटिव्ह पण गोष्टी त्याच्यात आहेत की जैन स्त्रियांमध्ये साक्षरतेचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. स्त्रियांचा विचार केला
तर नॉर्मल स्त्रियांच्या तुलनेत पर्सेंटेज वाईज जैन स्त्रियात साक्षरतेचं प्रमाण आहे. आणि पुरुष प्रधान संस्कृती ही हाडीमाशी खेळलेली आहे आणि ती मुक्ती बिक्ती आणि ते स्वातंत्र्य बितंत्र्य सगळं ते नावापुरतं आहे आणि प्रत्यक्ष घराघरात शिरल्यानंतर दुय्यमच भूमिकेवरती आहे. आणि ते सत्य आहे, ते मान्य करायलाच पाहिजे. त्यातल्या त्यात ज्या लढा देत आहेत ना, पुढे येत आहेत, त्या मिळवू शकतात. ते गप्प बसून स्त्रियांना नाही मिळणार आहे ना. कसं ते काय प्लेटवर घालून आणून देतील काय बाई तुझं स्वातंत्र्य घे? नाही मिळणार. झगडा तुम्ही, मग मिळणार आहे. ज्या झगडतायत त्यांना मिळत आहे. मी बघतीये की ज्या जागरूक आहेत की नाही नाही हे आम्हाला करायचंय म्हणजे करायचंय, पण ते करायला लागणारं धैर्य हवं ना. ते ज्यांच्यामध्ये त्या हळूहळू मुक्त होतील अजून. आणि जे हिंदू समाजात चालतं ना ते साधारण 100 वर्षांनी जैन समाजात येतं, असा माझा ओव्हरऑल आहे. की जी काही स्त्रियांविषयीची उदारता आणि हे ना ते यायला खूप अवधी लागतो. होतं ते उलट आहे. तुम्ही जैन घरातल्या पुरुषांना म्हणा, ते म्हणणार की धर्म बिर्म ना आम्ही सगळं बायकांवर सोपवलं. ते खातं त्यांचं. धर्म, उपास, स्थानकात जाणं, साधू महाराजांना भेटणं, त्यांना काय हवं नको बघणं हे बायकांचं काम आहे. पुरुषांचं काय? आम्ही आपले पैसा मिळवणं. मिळाली काय? आणि ते असं नाही, मी खूप समाजात मिसळले, ते मला माहितीये. तुम्ही असं समजताय ना, ते काही दुःखी बिक्की नाही, मस्त असतात. खरं अजिबात ते दुःखात बिक्खात राहत नाही की अगदी आम्हाला कसं पारतंत्र्य होत आणि आम्हाला काही नाही. त्यांना जेव्हा चान्स मिळेल तेव्हा त्या फुल जगून घेतात. ती पण त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे वृत्ती. असं पण काही नाहीये, त्या असं नाही करत की आम्ही अगदी घरात होतो ना आम्हाला बाहेर जायला मिळत नाहीये. आणि म्हणजे कितीतरी महिला म्हणतात की काय करायचे दुहेरी ओढात आणि मिळवत आहेत तर पैसा मिळवू दे ना त्यांना, आम्ही खर्च करू. ही अगदी बरोबरीने विभागणी करून दुहेरी काम आमच्यावर कशाला लादून घेऊ? पैसे मिळवण्याचं मिळवते त्यांना, ते मिळवतात. असं पण काही नाही, अशी काही दुर्दशेत आणि वगैरे अशी काही नाहीये. ज्या महिला आहेत ना त्या चांगलं चांगलं आपल्या परीने आणि धार्मिक कारणाने तर खूप जायची मोकळीक आहे, त्याचा पण ते उपयोग करून घेतात व्यवस्थित. म्हणजे हे तर आपल्याला मलाच नवीन वाटायचं की साधू महाराज इकडे तिकडे विहार करतात ना, तर कितीतरी महिलांचे संघच्या संघ सुद्धा त्यांना भेटायला इकडे तिकडे पण जातात, खूप जातात. त्यामुळे ती काही दुःखात बिख्खात नाहीये जैन महिला. आणि ते काही आर्थिक बरोबरीने मिळवलं पाहिजे म्हणजे समानता असंही तिच्या मनात काही नाहीये. आणि ओव्हरऑल ती अशी खुश दिल आनंदी अशी व्यक्ती असते. माझा प्रश्न असा आहे की अहिंसेचा जो विचार महावीरांनी केला तर त्यांच्या आयुष्यामध्ये असा कुठला प्रसंग आला, जसं बुद्धाचं आपल्याला माहिती की त्या 3 बघितले का, गांधींना रेल्वेमध्ये तो प्रसंग आला, तसं महावीरांची अशी काय प्रोसेस होती? हां, महावीरांच्या आयुष्यातले अगदी लहानपणचे 1-2 प्रसंग सांगतात. पण असा एक हा विशिष्ट प्रसंग बघून त्यांना वैराग्य आलं असं त्यांच्या चरित्रात नाहीये नोंदवलेलं. एक अजून तुम्हाला त्यातला फरक सांगते, बरं झालं. त्याचं अजून एक कारण आहे. अहिंसा आणि त्याच्या संबंधीचा विचार आणि 5 महाव्रत आणि दीक्षा आणि संन्यास हे महावीरांच्या परंपरेत पार्श्वनाथ त्यांच्या आधीचे तीर्थंकर होते आणि त्यांचे आई वडील ऑलरेडी त्या पार्श्वनाथांची व्रतग्रहण वगैरे केलेले होते. म्हणजे तो रुळलेला धर्म आहे. गौतम बुद्धासारखा तो अभिनव धर्म नाहीये. गौतम बुद्धांनी पहिल्यांदी त्या धर्माची संस्थापना केली आहे आणि महावीर 24वे आहेत. म्हणजे तो परंपरागत धर्म जो चालत आला होता त्या धर्माला त्यांनी थोडी नव्या याची जोड देऊन असं नवजीवन देण्याचं महावीरांनी काम केलंय. आणि त्यांच्या आयुष्यातला तुम्ही विचारता तसा प्रसंग नाही की असा खास असं घडलं म्हणून त्यांचं वर्णन असंच आहे की ते आरंभापासूनच विरक्त वृत्तीचे होते, ध्यानधारणेत मग्न असत, आई वडिलांना त्यांनी सांगितलं मला विवाह करायचा नाही वगैरे वगैरे, अशाच हकीकती येतात. अजून या आहेत त्यांना माहिती असलं पुराणात न वाचलेलं तर तुम्हाला माहिती आहे का असलं तर सांगा असा प्रसंग. कारण पुराण ग्रंथात प्रथमानुयोग या नावाने जैन धर्मात जी पुराणं वाचली जातात त्याच्यात महावीरांचा प्रसंग आलेला असू शकतो, पण प्रथमानुयोगाचं वाचन नाहीये माझं एवढं म्हणून मी सांगून, किंवा यांना माहिती असेल तर ते सांग. पण असा खास प्रसंग नाहीये नक्की, एवढं मला माहिती.
आणि वैदिक परंपरेपासून विकत घेतली जैन धर्माने, हम्म, म्हणून ती श्रमण परंपरा सुरू आहे. हम्म, तसं नाही. हम्म, आणि आम्ही वेद मानत नाही हम्म, असं म्हणायच्या ऐवजी हम्म. दुसरं काहीतरी म्हणून आम्ही वेगळं म्हणतोय असं म्हणायचं. त्या काळामध्ये वैदिक परंपरा नाही म्हणली तर फार हिंसावायची. हो बरोबर. तर यांनी कॅमोफ्लॉज करून आपला मार्ग वेगळा काढला, थोडंसं नाही वेगळं. नाही, असं काहीही नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की भारतामध्ये आता ते बघा याचा विचार करून की सगळ्यांचंच असं मत आहे की सगळी जी होती ती वैदिक आणि ब्राह्मण आणि अशीच परंपरा होती. आणि मग पटेन असं झालं म्हणून यांनी वेगळी चूल मांडली आणि त्यांना श्रमण परंपरा म्हणतात. हे जे रॅशनल आहे ते भारतीय विद्येच्या अभ्यासकांच्या दृष्टीने चूक आहे. भारतामध्ये श्रमण आणि ब्राह्मण म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा दोन परंपरा स्वतंत्र रूपाने कित्येक काळपासनं अस्तित्वात होत्या, ऋग्वेद काळपासनं सुद्धा, की ज्यांच्यामध्ये लग्न, विवाह, शिक्षण, घरदार, मुलंबाळं असा एक मार्ग आणि विरक्ती, संन्यास, तपस्या, आध्यात्मिक उन्नती या ध्येयाने समाजापासून दूर राहून आपलं आध्यात्मिक काय जीवन जगणं अशी जी निवृत्तीपर संन्यासपर वृत्ती होती त्यांना श्रमण परंपरा असं नाव द्यायला हरकत नाही. आणि या श्रमण परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तापस आणि संन्यासी होते. तर त्याच्यामधनं या दोन श्रमणधारा प्रभावाने पुढे आल्या, जैन आणि बौद्ध. आणि त्यातलीही जैन अतिप्राचीन आहे आणि त्या मानाने बौद्ध जैनांच्या मानाने खूपच अलीकडची आहे असं त्याचं आहे. पण असं जैनॉलॉजीचे अभ्यासक भारतीय विद्येचे इंडॉलॉजीचे अभ्यासक असं मानत नाहीत की वैदिक परंपरांचा कंटाळा आला, वैताग आला, ते हिंसेला वैतागले म्हणून त्यांनी दुसरा मार्ग शोधला नाही. त्यांचे मूलाधार वेद कधीच नव्हते. म्हणजे किंबहुना बिहारमध्ये जे ह्या धर्माचं मूळ होतं, अंग, वंग आणि कलिंग हे 3 प्रांत या धर्माचं, श्रमण धर्माची मूळ सगळ्या गाभा असलेली स्थानं आहेत. आणि तिथे खरोखरच काहींच्या म्हणण्याप्रमाणे तर मोहेंजोदडोच्या काळपासूनच एका अशा एकांत साधना करणाऱ्या तपस्वी लोकांची स्वतंत्र परंपरा होती की ती समाजातल्या या मार्गाने जाणारी नव्हती. दुसरी गोष्ट की वेदांना विरोध आहे ना, तर जैनांच्या पुस्तकांमध्ये वेदांचा विरोध हा त्यांच्या फक्त यज्ञीय हिंसेला आहे. बाकी त्यांच्या विचारधारांना विरोध नाही, जे विचारात्मक आहेत. म्हणजे एक उदाहरण सांगते, ऋषीभाषित या नावाचा ग्रंथ जैन परंपरेत जपलेला आहे. 45 जे मुख्य ग्रंथ आहेत त्याच्या शेवट एक प्रकीर्णक म्हणून ग्रंथ आहे, त्याचं नाव ऋषीभाषित आहे नावच. आणि त्याच्यात महाभारत आणि वेदकालातल्या मेजॉरिटी ऋषींचे फक्त विचार नोंदवून ठेवलेले आहेत. आणि असं विचार जपणारं पुस्तक अगदी रेअर आहे. आणि दुसऱ्या परंपरांच्या नावाने म्हणजे नारद आणि देवल आणि द्वैपायन आणि अशी अगदी उघड वैदिक वाटणाऱ्या यांची नावं धार्मिक पुस्तकात आपल्या, आणि त्यातले काय जपलेत, त्यांची जगण्याची जी काय फिलॉसॉफी आहे ते फिलॉसॉफी फक्त त्यात जपली, बाकी कर्मकांड काही नाही. त्यामुळे आपण समजून घेऊया की अशा जगण्याच्या 2 शैली असू शकतात आणि त्या एकाच वेळी पण असू शकतात, किंबहुना एक जास्त प्राचीन पण असू शकते. पण एक झाली आणि दुसरी त्याच्यातनं फुटली असं हेच लॉजिक आहे ना, हेच रॅशनल भाषांना वापरतात. खूप भाषे माझ्याविषयी भांडतात लोक येऊन की आधी संस्कृत मग प्राकृत. अरे काय, कसं शक्य आहे? प्राकृत या बोलीभाषा आहेत ना, भाषांचा क्रम बघा ना. आपण भाषा शिकतो त्या क्रमाने काय आपण काय करतो,
आधी आपण बोलायला वगैरे शिकतो ना, ऐकून ऐकून बोलीभाषा, मग सुसंस्कारित होते. म्हणजे त्याचं रॅशनल असं आहे की एकेकाळी अनेक प्रकारच्या भाषा होत्या, त्या प्राकृत या म्हणजे बोलीभाषाच स्टेटला होत्या, त्यातली एक भाषा व्याकरण इत्यादी संस्कारांनी सुसंस्कृत होत 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 ती स्टँडर्ड अशी भाषा झाली ठरली आणि मग ती संस्कृत झाली. हे लॉजिक बरोबर आहे का? देववाणी आकाशातनं शुद्ध आणि पाणीनी रूल लिहून वरनं टाकली आणि मग त्याचं बोबडं बोबडं बोलून सगळ्या प्राकृत बनल्या, अशी रेशनल येतो समाजात? कशी असू शकतात? नाहीये. हा भाषेचा क्रम नाहीये. बोली भाषाच आधी असणार आणि लेखी प्रमाणित व्याकरण भाषा नंतर असणार. तेच रॅशनल आहे की हा आधी सगळेच ब्राह्मण आणि वैदिक होते आणि मग श्रमण निघाले. तेच भाषेला येईल. महावीराचं कार्य आणि भगवान गौतम बुद्धाचं कार्य याच्यात फार कमी अंतर आहे. हो, 30 वर्षाचं अंतर होतं त्यांच्यात. 30 वर्षाचंच अंतर होतं. तर जैन धर्माचा किती इम्पॅक्ट याच्यावर आहे? बौद्ध धर्म, जैन धर्माचा इम्पॅक्ट बौद्ध धर्म म्हणजे संस्थापकावर. आपण असं म्हणूया, आपण त्यांच्या व्यक्तिमत्वांकडे जाऊया. हां, सगळ्यात पहिलं म्हणजे जैन धर्म काय किंवा इकडचा उपनिषदातला धर्म काय? आत्मा 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 असं बोलायचं सारखं. आत्मा, त्याचं अमरत्व, तो अजर अमर, जग शाश्वत आहे का अशाश्वत आहे, ते कधी उत्पन्न झालं, ईश्वर आहे की नाही, अशा चर्चा चालायच्या. तर त्याला पहिले गौतम बुद्धांनी फुली मारली आणि ते म्हणाले नैरात्म्य, काही नाही, हे असलं ते आत्मा बित्मा असलं काय धरू नका. ते पुढे पुढे काय झालं ते मी सांगत नाही, खूप काही झालं पुढे. पण आत्म्याचा जो काय प्रवाह इथे भारलेला होता, आत्म्याने वातावरण, त्यातनं गौतम बुद्धांनी पहिल्यांदा दूर केलं त्यांना आणि ते तुमच्या आमच्या रोजच्या सुखदुःखांपाशी आणून ठेवलं की ते पहिलं काय? सर्वम दुःखम. मग माणसं त्यांच्याकडे गेली आणि मग त्यांच्यातली देवाणघेवाण आणि टीका टिप्पणी आहे ना, ती खूप उद्बोधक आहे जैन बौद्धांमधली. खुद्द महावीर आणि गौतम बुद्ध एकमेकांना सबंध आयुष्य काळात कधी भेटले नाहीत. ते शेजारच्या गल्ल्यात भरे असतील पण ते आमने सामने आले नाहीत आणि त्यांनी खुद्द एकमेकांशी वादविवाद घातला नाही. आणि महावीरांची प्रकृती ही काहीतरी व्यंग, उपहास, बोचरी टीका करण्याकडे नव्हती आणि गौतम बुद्ध टीकाकार होता, स्पष्ट टीकाकार होता. तो स्पष्टपणे की ते जाऊ नका तिकडे असं तो म्हणत असेल की निशंका आहे, तिकडे ना ते फार कडक उपास विपास असतात आणि तुम्हाला मांस बीस सगळ्याचा त्याग करावा लागतो तिकडे गेल्यावर. तिकडे जाऊ नका, इकडे या, हा अगदी लिबरल आहे, हा मध्यम मार्ग आहे, तुम्हाला फार त्याग बीग करायला लागायचा नाही, साधा सोपा धर्म आहे आमचा, असं ते आवाहन असणार आहे. आणि व्यक्तिमत्व जर आपण दोघांची बघितली तर प्रभाव बहुतेक गौतम बुद्धांचा जास्त असणार आहे. गौतम बुद्धांचा प्रभाव समाजावर जास्त पडला असणार. त्यांची शैली, त्यांची टीका करण्याची पद्धती म्हणजे एक तर इतकी बोचरी टीका आहे की आपण पण अबॅक होतो एकदम. त्यांनी म्हटलंय काय साधूंचं या म्हणावं, जैन साधूंचं. निर्ग्रंथ असं तेव्हा नाव होतं, जैन बिन काही नव्हतं, निर्ग्रंथ असं जैन धर्माचं पर्यायी नाव होतं. हे निर्ग्रंथ आहेत ना तर सगळे ते जे झाकायला हवं ते उघडं टाकतात आणि जे नको ते झाकतात. इतक्या स्पष्ट टीका गौतम बुद्ध करत असे आणि त्यांचा लोकसंग्रह होता आणि खूप लोक त्याच्याकडे वळत होते आणि ते खूप मोठा. आणि या दोघांनाही एक तिसरंच आव्हान होतं, आजीविका नावाचे लोक होते, ते दोघांनाही आव्हान होतं जैन बौद्धांना. आणि आजीविका म्हणजे डेस्टिनिटीवादी, नशीबवादी, खूप मोठं आव्हान होतं. आणि ते म्हणायचे की हे काही नाही, पुरुषार्थ नाही, कर्म नाही, काही नाही, जे तुम्ही काही करा रे बाबांनो, जे ठरलेलं असतं तेच होणार आहे, जे लिहिलेलं आहे, नशीब, डेस्टिनी, विधी, योग, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जैनांना बौद्धांचं एवढं आव्हान नव्हतं, दोघांना आजीवकाचं खूप मोठं आव्हान होतं. कारण गोशालक हा जो होता तो आजीवकांचा पुरस्कर्ता होता, तो दोघांकडे आलटून पालटून जायचा. गौतम बुद्धाबरोबर महावीरांबरोबर 15 वर्ष राहिला, त्यांच्याबरोबर बसून तप बीप केलं उभं राहून चांगलं, आणि त्यानंतर स्वतःच्या धर्माचा प्रसार केला आणि त्याच्याकडे खूप लोक आले. म्हणजे ओव्हरऑल हिस्ट्रीतनं असं दिसतं की दोघांना एकमेकाच्या धर्माचं आव्हान नव्हतं, आजीवकांचं होतं.
की सगळे लोक चला हे काय, आणि ते काही करू नका असं काही नाही. तुम्हाला हे मिळणार असेल ना, जे मिळणार असेल ते तुम्हाला इथे बसून पण मिळेल. त्याच्या जागी त्याच्यासाठी कष्ट करण्याची गरज नाही असं त्याचं तत्वज्ञान होतं. म्हणजे जर आपण त्या काळच्या इतिहासात शिरलो ना तर खूप मस्त मनोरंजन आहे, इतका तो इतिहास सांगा. मूर्तीपूजेविषयी काही, कारण की आम्ही असं ऐकलं की त्याच्यामध्ये मूर्तीपूजा सांगितली नाही, पण आता नंतर मूर्तीपूजेकडे वळले वगैरे, पण त्या संदर्भामध्ये काय त्याच्यामध्ये नेमकं काय? मूर्तीपूजा मी जेवढं वाचन आगमांचं केलेलं आहे त्याच्यात मला अजिबातच असं कधी जाणवलं नाही की मूर्तीपूजा करू नका वगैरे असं कुठे काय लिहिलेलं आहे. म्हणजे 16व्या शतकामध्ये लोकाशाहनी स्थानकवासींची परंपरा आणण्यापूर्वी सगळा श्वेतांबर धर्म मूर्तीपूजक मंदिर मार्गीच होता. फक्त का झालं ते त्यांनी की मूर्ती, मंदिर, प्रतिष्ठा, त्याचे अभिषेक, त्या अभिषेकासाठी ते बोल्या लावणं, चढावे करणं, लिलाव करणं, पैसे गोळा करणं आणि अशी मोठी संस्थानं उभी राहणं, हे काम झाल्यानंतर लोकाशाहला 16व्या शतकात असं वाटलं की हे सगळं अवडंबर कमी करून एक साधेपणाने असणारा जैन धर्म पुढे आणावा आणि मग स्थानकवासी परंपरेची स्थापना झाली. पण मला स्वतःला कधीच असं वाटलं नाही की हे 32 आगम आहेत ना ह्याच्यात अगदी मूर्तीपूजेचा विरोध आहे आणि हे ग्रंथ आहेत ना ह्याच्यात अगदी मूर्तीपूजा नाही, असं काही नाही. मूर्तीपूजेचे उल्लेख सरसकट आहेत. फक्त त्याच्या मागे जेव्हा त्याला एक अनुचित वळण लागत जातं धर्माला, अवडंबराचं, म्हणून स्थानकवासी, स्थानक म्हणजे हॉल आपल्याला बस स्थानकच माहिती ते नाही. स्थानक म्हणजे हॉल की तिथे काहीही नाहीये. तशी अशी ऑफिशियली मूर्ती पण बसवलेली नाहीये. एक कट्टा आहे फक्त की साधू महाराज उपदेशाला आले तर त्यांनी तिथे बसायचं आणि तिथे सगळ्यांनी एकत्रित मिळून नित्य काही प्रार्थना कराव्यात किंवा परिषणात एकत्र येऊन काही हे साजरे करावे अशी अपेक्षा आहे. आणि ते काय आहे, ते जरी किती स्थानकवासी म्हटले ना तरी देखील काहीतरी कशाला तरी एक आलंबन आणि आधार लागतो, म्हणून हळूहळू सगळं येतच जातं. त्याच्या स्थानकाच्या शेजारी ते काय आहे, ते स्थानक आणि मंदिर शेजारी असतं बरेचदा. स्थानकाच्या शेजारी म्हणजे स्थानकात हे नसतं, पण प्रायः त्याच याच्यात स्थानकाच्या शेजारी असतात. हा, अमेरिकेत जाल ना तर मी ऐकलेली हे आहे की तिथे जेवढे धर्मपंथ आहेत ना, स्थानक आहे, मंदिर आहे, अजून तेरापंथी आहेत, अजून कोणी आहे, त्या सगळ्यांचंच एका म्युझियम सारखं एकाच मोठ्या आवारात उभं केलंय त्यांनी. आणि तिथे जाऊन ते सगळे हिंडून येतात की स्थानकात गेलं की तिथे मूर्ती दिसते. इतकंच काय, असे यक्ष, यक्षी, पद्मावती, काय देवी, अशा ज्या काही तीर्थंकरांच्या रक्षक देवता, मग त्यांचं महात्म्य असं असण्याचं पण जे खूप आलं ना, त्यांच्या पण मूर्ती आहेत तिथे. कित्येक देवळात मूर्ती आहेत. म्हणजे तसं मूर्तीपूजेवरनं काय का झालं ते की ते खूप त्याचं, जे तुम्ही देऊळमध्ये पाहिलं तसं, देऊळ पिक्चरमध्ये पाहिलं ना की हळूहळू व्यापारीकरण आणि हे होतं ना त्याच्यात, तसं होत गेल्यावर पण ते खूप प्रभावी होऊन गेले मात्र ज्यांनी स्थानकवासी काढला. कारण त्यांचे फॉलोअर्स, आता मी जेवढा अंदाज घेते त्याप्रमाणे मूर्ती म्हणजे श्वेतांबरांमध्ये जवळजवळ निम्मे प्रायः लोक स्थानकवासी आहेत. एवढा खूप प्रभाव पाडू शकले ते. जैन धर्मातल्या अहिंसेचा आणि त्याच्यानंतर जैन धर्मातल्या वेगवेगळ्या बाबींचा जो ओळख करून दिली. बऱ्याच वेळा आम्हाला देखील ओळख ही नवीन असते, त्यांना मी सातत्यानं ऐकत राहतो. आता नुकतंच त्यांना 2 महिन्यापूर्वी ऐकलं आणि त्यांनी जे सांगितलं सुरुवातीपासून अहिंसेचा किती व्यापकता आहे, निगेटिव्हिटी आहे किंवा भाव हिंसा किंवा कृत्यातली हिंसा, अशा पद्धतीपासून तर नवीन पिढीपर्यंत त्यांनी ते सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं आम्ही गांधी सप्ताह साजरा करताना हेच विषय की गांधी आता कालबाह्य आहेत किंवा नाहीत अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस तुम्ही जसं मगाशी म्हटले की तरुण मुलं जैन धर्मातली असं म्हणायला लागलेली आहेत की याच्यातलं अवडंबर नको, पण याच्यातली चांगली तत्त्व पाहिजे. आणि आम्ही आता निगेटिव्हिटीमध्ये नाही, आम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये, आणि कुठेतरी त्या ठिकाणी
मगाशी तुम्ही म्हटलं की नाही आता एक मारली तर दुसरी मारून घ्यायची नाही, तसं म्हटलं तर सगळे जैन तीर्थंकर हे क्षत्रिय होते. क्षत्रिय असल्याशिवाय जर तीर्थंकर येतात नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. सगळे तीर्थंकर 24चे 24 तीर्थंकर जे झाले आणि आगामी काळामध्ये श्रीकृष्ण भगवान हे पहिले तीर्थंकर होणार आहे जैन धर्मामध्ये, अशा पद्धतीनं हे चित्र आहे. आणि त्यामुळे काही अंशी क्षत्रियांचा गुण देखील काही जैन धर्मियांमध्ये आहे. तो मधनानं काहीतरी जागा होत असेल त्याच्यातनं तो, परंतु तरीसुद्धा ह्या जे गांधी सप्ताहामध्ये त्या ठिकाणी हाच विषय की गांधींचे विचार वेगवेगळ्या पद्धतीने, आणि आपण जे सांगितलं ते खरं आहे की जैन धर्मामध्ये एवढे चांगले त्या ठिकाणी तत्व आहेत, पण त्याचा व्यावहारिक तेथे अवलंबन गांधींनी जे केलं आणि त्यामुळे गांधी मोठेत. त्यामुळे साधू संत करतात, त्यांचं नमन केलं जातं, त्यांच्या तपश्चर्याला नमन केलं जातं. किंवा जैन साधू एवढेच तपस्या करणारं मला वाटतं कोणत्याही धर्मामध्ये अशा प्रकारची तपस्या करणारी परंपरा नाही, परंतु ती परंपरा खूप मोठी आहे. परंतु तरी देखील व्यावहारिक जीवनामध्ये सामान्य माणसांच्या जीवनामध्ये हे सगळे तत्व, आणि म्हणून लगेराव मुन्नाबाई आपल्याला एकदम त्या तरुणांना जवळच वाटायला लागतात गांधी, तसा प्रश्न त्या ठिकाणी. आणि हेच ह्या गांधींच्या सप्ताहामध्ये गांधींच्या विचारांना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी, आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने केलं. आपलं मनापासून धन्यवाद. आम्हाला देखील वेगळ्या अंगाने जैन धर्माचं त्या ठिकाणी माहिती मिळाली.